महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। चंद्रकांत शिंदे, रवींद्र खोमने, मयूर सुकाळे यांच्या गायनानं दुसरा दिवस गाजवला। प्रसिद्ध दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांच्या लोकगायकीचा वारसा पुढे नेणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत शिंदे, युवा गायक रवींद्र खोमने व मयूर सुकाळे यांच्यासह सहकार्यांनी सादर केलेल्या विविध लोकगीते, भक्तिगीते, अभंग, गवळण, भीमगीते, पोवाडा, गोंधळ, कव्वाली अशा विविध प्रकारची गाणी सादर करून लोकसंगीत महोत्सवाला चार चांद लावले। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं हिंगोली येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित लोकसंगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार दिनांक 6 रोजी महाराष्ट्रातील या सुप्रसिद्ध गायकांनी लोकसंगीताची ही मैफिल सजवली। युवा गायक रवींद्र खोमने आणि मयूर सुकाळे यांनी सादर केलेल्या शाहीर पठ्ठे बापूरावांच्या आदी गणाला रणी आहनीला नाही तर रंग पुन्हा सुना सुना या पारंपरिक गाण्यानं या लोकसंगीत महोत्सवास प्रारंभ झाला। प्रसिद्ध युवा गायक कुणाल वराडे यांनी या लोकसंगीत मैफिलीचे बहारदार सूत्रसंचालन केले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व गायकांचा यावेळी प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला। या लोकसंगीत महोत्सवातील गायकांना ऐकण्यासाठी हिंगोली शहर आणि जिल्ह्यातील श्रोत्यांनी गर्दी केली होती। मुख्य संपादक गोविंद देशमुख, GTV महाराष्ट्र न्यूज। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.